गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि मी आलेलो आर्याला घेऊन मामीकडे. आणि मामीकडे आलो तर स्वराची ॲक्टिंग बघून ब्लॉग काढायचं ठरवलं. आता आम्ही जरा चाललो आहे बाहेर ना जाऊन आलो का तुम्हाला स्वराला दाखवतो. स्वराची ओव्हर ॲक्टिंग बघा तुम्ही. चलो. सोमनी पण आता गाडी काढली. आता आमचं पहिले काम आहे ते करतो. काम झालं का मग तुम्हाला दाखवतो पुढचा. आमचं काम झालंय आणि आता आम्ही आलो अलिबाग बीचला. आणि फॉरेनर पण दिसतात आपल्या व्लॉगमध्ये. फॉरेनरने हात केलाय आपल्या व्लॉगला. त्याने ओळखलं वाटतं व्लॉगरला. हा आपल्या अलिबागचा सी व्ह्यू आणि हा आपला कुलाबा किल्ला. हा सोम काहीतरी बोलतोय. हे आणि हे एकच आहे, फक्त ह्याला टोप आहे दुसऱ्यांना उडवायला आणि ह्याला फावडा आहे दुसऱ्यांना खोदायला. दुसऱ्यांना खोदायला नाही, जमिनीला खोदायला. अलिबाग बीचला मी बऱ्याच दिवसाने आलो आणि नवीन काहीतरी चेंजेस बघायला भेटतात. हा पुतळा उभा केला इथे. आता आम्ही परत घरी चाललो. आमचं काम पण झालेलं आहे आणि बीचवर टाइमपासला आलेलो आणि टाइमपास पण झाला. आता घरी जाऊ. आपला ब्लॉग मेन जो ब्लॉगमध्ये आपण जे मेन घेणार आहोत ते बघूया पुढे जाऊन. आम्ही आता सोमच्या बिल्डिंगमध्ये आलोत. आता स्वराची ओव्हर ॲक्टिंग बघायला चला. आपल्या ब्लॉगमध्ये जी स्वराची ओव्हर ॲक्टिंग आहे ती सोम दाखव. सोम दाखव कशी. तुम्हाला कधी भाकऱ्या पाहिजे असतील तर सांगा, आम्ही ऑर्डर घेतो. सोम भाकरी सेंटर. पण ह्याचं नाव आहे, सगळी मेहनत मामीच करते. बघा आता ह्या पार्सल चाललेल्या आहेत ऑर्डरच्या आणि त्या अजून होत आहेत दुसऱ्या. आणि ही आमची स्वरा ओव्हर ॲक्टिंग करून झोपायचं नाटक करत आहे. आणि हा बघा पायाला किती लागलंय तिच्या, काय सांगू. हत्ती रोग झाला. हत्ती रोग नाही, ती कॉम्पिटिशनला गेलेली तेव्हा तिचा पाय लचकलाय आणि कॉम्पिटिशन होऊन 2 दिवस झालेत आणि तिच्या पायात आज चमक गेलेली आहे. क्लासला जायचं आहे, चल मी सोडायला येते तुला. उचलून घेतो. हा चल. कमेंट करून सांगा कशी ओव्हर ॲक्टिंग. हे बघा पाय असा ठेवायचा असतो. जो दुखता पाय तो असा ठेवायचा असतो की तसा दुखतंय तळव्याला आणि ठेवलाय बघा कसा पाय. इंजेक्शनच दिलं जसं काही. आता झोप झालेली आहे पेशंटची. आणि पेशंटला आमच्या एवढं लागलंय की तुम्ही बघू शकता. पट्टा पण काळा पडायला आला. पार्ले बिरले अंदर आहे घरातला. पार्ले नाही, आयफोन पाहिजे. आयफोन त्याच्यावर ॲपल असतं ना. तर गाईज, तुम्हाला पण जर क्लासला किंवा शाळेला जर जायचं नसेल तर तुम्ही ही अशी 65 ओव्हर ॲक्टिंग करता का, कमेंट करून सांगा नक्की. नाही, बाकीच्यांच्या पोटात वगैरे दुखतंय, ह्या बायाच्या पायात दुखतंय. स्वराचा पाय लचकलाय ना. हा उभी कशी काय राहिलीस. काहीच बघू शकता स्वराचा पाय लचकलाय तरी पण ती 2 पायावर उभी आहे.
मला वाटले लंगडी घालून उभं राहील, पण नाही, ती पण जिद्दीला भेटते, ती दोन पायावरच उभा आहे ती. आणि आपल्याला दाखव सोम लंगडा असल्यावर म्हणजे पाय लचकल्यावर कसं चालतात ते. सोम दाखव चालून. नाही, पाठून 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 अजून पाठून. हां दाखव. आणि चालते गाईज आमची स्वरा. आणि ओरिजिनल रांगड्यात असं असतं. आणि हा नाटक आहे, हा नाटकी लंगड्या आहे. थँक्स, लव यू फॉरएव्हर. आता आपण ब्लॉग एंड करत आहोत. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.